आपण बघू शकता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ महानगर नागपूर व ग्रामीणच्या तर्फे धरणे निदर्शने केले जात आहे। नेमके काय मागणी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय नाव आहे तुमचं? नमस्कार, मी विठ्ठल झुनगरे, अध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक नागपूर महानगर। तर आमचं हे आंदोलन आमच्या शासनाकडे अनेक वर्षापासून प्रलंबित ज्या मागण्या आहे त्यांच्याकरता संपूर्ण विदर्भभर हे आंदोलन होत आहे। शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आणि आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन होत आहे। आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत तर 2005 नंतर जे नियुक्त झालेले शिक्षक आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे। त्यानंतर 13 फेब्रुवारी 2013 पूर्वी आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सर्व शिक्षकांना टीईटी ची परीक्षा बंधनकारक केलेली आहे आणि आता काही शिक्षक असे ज्यांची सेवानिवृत्ती 3-4 वर्षावरती आले आणि अशा वेळेस त्यांनी टीईटी ची परीक्षा जी सक्ती लादलेली आहे ती क्वालिफाय होणं यावेळेस शक्य नाही। तेव्हा आमचं असं म्हणणं आहे की 13 फेब्रुवारी 2013 पूर्वी जे नियुक्त शिक्षक आहे त्यांच्यावरती टीईटी ची सक्ती करण्यात येऊ नये। त्याच्यानंतर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी ज्या काही शाळा अंशतः अनुदानित होत्या त्या शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना हायकोर्टाच्या आदेशानुसार मिळाली पाहिजे, ही आमची देखील एक मागणी आहे। त्यानंतर 28 मे 2025 परिपत्रकानुसार शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या भरतीवरती बंदी टाकलेली आहे। त्याच्यामुळे अनेक शाळा अशा आहेत ज्याच्यामध्ये चपराशी नाहीये, घंटी वाजवायला कोणी नाही, लॅब मध्ये काम करण्याकरता लॅब अटेंडंट नाही आहे। तशा परिस्थितीत शासनाने हे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या भरतीवर लादलेली बंदी ही शासनाने उठवली पाहिजे, अन्यथा या शाळेमध्ये घंटी वाजवायला किंवा इतरही कामे प्रयोगशाळेतील करायला कर्मचारी अजिबात राहणार नाही। त्याच्यानंतर आमची पुढची मागणी अशी आहे की गेल्या वर्षी जो 15 मे 24 चा GR होता त्या GR नुसार या महाराष्ट्रातील 2394 शाळा या शून्य शिक्षकी झालेल्या आहेत आणि त्या शाळा बंद होणार आहेत आणि त्या शाळा बंद झाल्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना दूरच्या शाळेवर जावं लागणार आहे आणि त्यामुळे ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून गरीब दलित विद्यार्थी हे शिक्षणाच्या बाहेर ढकलले जाणार आहे। अशा अनेक मागण्यांना घेऊन आमचं हे आंदोलन आहे आणि जर शासनाने आमच्या या आंदोलनाची दखल घेतली नाही तर भविष्यात हे आंदोलन उग्र करण्यात येणार आहे। जुनी पेन्शन योजनेत जे लागू करा म्हणताय तुम्ही, ती मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे। अनेक आमदार आले, शिक्षक आमदार आले, त्यांनी हा प्रश्न सभागृहातही मांडलेला आहे। सरकार गंभीर का नाही? काय आहे माहितीये का की जसं आता आमदार 5 वर्षाकरता निवडून येत आणि त्याच्या मानधनामध्ये वाढ होते, त्यांना आयुष्यभर पेन्शन मिळते, 2दा आमदार झाला तर अजून त्यांच्या पेन्शन मध्ये वाढ होते, खासदार झाला तरी पुन्हा अजून पेन्शन मध्ये वाढ होते। पण हे सरकार जे शिक्षक आपल्या भावी पिढीचं भविष्य सुरक्षित करण्याचं कार्य करतात त्याला पेन्शन द्यायला हे सरकार तयार नाहीये आणि उलट दुसरीकडे जर आपण पाहिलं तर याच सरकारने 14.5 लाख कोटीची मल्टीनॅशनल कंपन्यांची कर्जे बुडीत खात्यात टाकलेली आहे, त्यांना माफ केलेली आहे। म्हणजे सरकारने जर मनात आणलं तर जुनी पेन्शन योजना देऊ शकते, परंतु हे सरकार जे सामान्याच्या मध्यमवर्गीयाचा हिताचं हे सरकार नाहीये आणि त्याच्यामुळे ही पेन्शन योजना जुनी पेन्शन योजना द्यायला ते तयार नाहीये। हे 1 दिवसाचाच तुमचं धरणं निदर्शने आहेत का? आमचं हे आता लाक्षणिक स्वरूपाचं 1 दिवसाचं आंदोलन आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। परंतु सरकार जर ऐकलं नाही तर यापुढे भविष्यामध्ये हे आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल असा इशारा या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांना दिलेला आहे। किती शिक्षक असतील महाराष्ट्रामध्ये की ज्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे अशी मागणी आहे? साधारणपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये 2005 नंतर नियुक्त, कारण 12 नंतर तर या शासनाने भरतीच बंद करून टाकल्या, तर 2005 ते 12 पर्यंत या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये जर खूप झालं तर शिक्षकेतर कर्मचाऱ्याची संख्या ही 50,000च्या वर नसावी आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर फार मोठा असा आर्थिक बोजा पडणार नाहीये। निश्चितच जुनी पेन्शन योजना लागू करा अशा अनेक मागण्यांसाठी आज जो आहे नागपूरच्या संविधान चौकामध्ये धरणा प्रदर्शन केलं जात आहे शिक्षक संघाच्या माध्यमातून। आपलं नाव काय आहे? अनिल गोतमारे, नागपूर जिल्हा ग्रामीणचा अध्यक्ष। तुम्ही काय सांगाल?
अनेक महत्वाच्या विषयावर महानगर अध्यक्षांनी भूमिका मांडली, पण सध्या एक अतिशय महत्वाचा विषय BLOचा. शाळांमध्ये शिक्षक नाही आहे. सध्या 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहेत. आता 5 ते 9वीच्या परीक्षा सुरू होणार. शिक्षकांवर प्रचंड कामाचं लोड आहे. अशा अवस्थेमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांना, उच्च माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांना BLOचे कामं दिलेले आहेत. BLO हे काम वर्षभर चालणारी एक निरंतर प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे तो शिक्षक वर्षभर तुम्हाला शाळेत दिसणारच नाहीये. एकतर 15 मार्च 2024च्या संचमान्यतेनुसार निकषानुसार शिक्षक पदं कमी झाली, वर्ग खोल्या 6 आहेत, शिक्षक 4 आहेत. अशा वेळेत 2 शिक्षक BLOला गेले. शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? ते काम करणार कोण? भकास पडलेल्या शाळांमध्ये आधीच शिक्षक कमी आहेत. ते शिक्षक तुम्ही आपल्या या सरकारी कामामध्ये लावतायत. म्हणून BLOच्या कामासाठी आम्ही नुकतंच जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं, सावनेरी SDOला निवेदन दिलं आहे आणि सभागृहात सुद्धा आदरणीय सुधाकर अडबले सरांनी सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला आहे. म्हणून आमची मागणी आहे, तुम्ही जरी आम्हाला आदेश दिले आहेत, तुम्ही आमच्यावर FIR दाखल करू, तुम्ही आम्हाला नोटीस देता, सगळं देताय. एक प्रकारे शिक्षकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करतायत. पण यावेळेस आम्ही ठाम निर्धार केला आहे की BLOच्या कामावर आमचा पूर्णपणे टोटली बहिष्कार आहे. हे काम याच्यापुढे आम्ही करणार नाही म्हणजे नाही. आणि सर्वात महत्वाचा जो सरांनी उल्लेख केला, 15 मार्च 2024 नुसार 9वी 10वी नव्या वर्गात 20+ विद्यार्थी पाहिजे, 10व्या वर्गात 20+ विद्यार्थी पाहिजे, तरच त्या 9वी 10वीला 3 शिक्षक मिळतात. पण आज नागपूर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये शेकडो शाळा अशा आहेत जिथे 9वी आणि 10वी मध्ये 20च्या आतमध्ये पोट आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थी असून सुद्धा 9वी आणि 10वीला 0 शिक्षक मिळाले आहेत. मग 9व्या वर्गात 10-12 विद्यार्थी, 10व्या वर्गात 10-12 विद्यार्थी तर आहेत, पण त्या विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? तिथे 3 शिक्षकांची गरज, तिथे 0 शिक्षक दिले आहेत. त्या विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? वर्ग 5वी मध्ये 20+च्या वर तुम्ही एक शिक्षक मान्य केला, म्हणजे ते 12 आणि 15 विद्यार्थी आहे किंवा 20च्या आतमध्ये विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? म्हणून आमची 2 वर्षापासून मागणी आहे, 15 मार्च 2024चा काळा GR जो घातक संच मान्यता घेऊन आला, तो GR रद्द करावा अशी आमची प्रामुख्याने मागणी राहील. शिक्षक जुनी पेन्शनची मागणी आहे, या सगळ्या कायम मागण्या आहेत. बस. BLOचं काम जे आहे ते शिक्षकांना देऊ नये अशी मागणी सुद्धा आता या संविधान चौकातून महाराष्ट्र सरकारला केली जात आहे. BLOचा अधिभार शिक्षकांवर नकोच असेही शिक्षकांनी म्हटलेले आहे आणि BLOच्या कामावर या शिक्षकांनी बहिष्कार टाकलेला आहे. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.